नमस्ते मुलांनो, आज आपण इंग्लिशचं लेसन घेणार आहोत. लेसनचं नाव आहे इन अ क्लास ऑफ देअर ओन. इन अ क्लास ऑफ देअर ओन म्हणजे त्यांच्या स्वतःच्या वर्गात. आता हे जे काय आहे हा एक वर्ग आहे. जसा तुमचा वर्ग आहे 6वी 7वीचा वर्ग, तसा एक वर्ग आहे एका शाळेतला. आणि जनरली शाळेमध्ये अ ब क ड अशा तुकड्या असतात, बरोबर. मग तसा हा जो वर्ग आहे हा अतिशय वात्रट मुलांचा वर्ग आहे. म्हणजे ही मुलं जी आहेत की नाही, ती मुलं आपसात मस्त्या करणं, भांडणं करणं, नेहमी शिक्षा होणारी मुलं कोणती तर ह्या वर्गातली मुलं. अभ्यास करायचा नाही, नापास व्हायचं, शिक्षा भोगायची, असे हे मुलं आहेत. पण यांच्यामध्ये एक चांगला गुण आहे. तो गुण कोणता? तर ते कधीही एकमेकांची कंप्लेंट शिक्षकांकडे करत नाही. म्हणजे याने मला मारलं, याने हा खोटं बोलतोय, याने अभ्यास केला नाही, याने काय चोरलं किंवा काहीही, एनिथिंग जे असेल ते. पण ते कधीही एकमेकांच्याबद्दल काहीही सांगत नाही शिक्षकांना. आणि म्हणजे की शिक्षकांना सांगितलं म्हणजे कसं त्याला शिक्षा होणार. तर अशा पद्धतीची शिक्षा त्यांच्या वर्गात कधीच होत नव्हती. फक्त कॉमन शिक्षा व्हायची की हे कोणी केलं, समजा फळ्यावर चुकीचं काहीतरी लिहिलं किंवा शिक्षकांच्याबद्दल काही बोललं, मग कोण बोललं तर कोणीही बोलणार नाही. मग काय होणार, शिक्षक रागाने सगळ्या मुलांना शिक्षा करणार. मग हे मुलं ते सहन करायचे, सगळेजणच शिक्षा सहन करायचे. पण कोणी केलेलं असेल आणि हे माहीत असेल तरीसुद्धा ते एकमेकांचं नाव कधी शिक्षकांना सांगायचे नाही सांगायचे. असं त्यांचं चांगला गुण होतं. तर आज आपण त्यांच्याबद्दलची ही गोष्ट बघणार आहोत. त्याच्यामध्ये काय काय दिले बघूया. वी आर अ क्लास ऑफ 60 गर्ल्स अँड बॉईज अँड वी आर ऑल फ्रेंड्स. आम्ही 60 मुलं आणि मुली, असे आम्ही 60 मुलं जण या वर्गामध्ये आहोत आणि आम्ही सगळे मित्र आहोत. म्हणजे कोणी म्हणजे कोणी मित्र आहे, कोणी नाही आहे, किंवा ग्रुप आहेत असं काहीही नाही. तर of course it's true that there are camps or among us and sometimes we do have quarrel, arguments, fight, everything. But when it comes to facing others, even teachers, we are all one. Face them together and we face them together. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की आम्ही आमच्यामध्ये भांडण करत होतो, आर्ग्युमेंट्स करत होतो, फायटिंग करत होतो, सगळं करत होतो. पण जेव्हा दुसऱ्याची वेळ यायची तेव्हा मात्र आम्ही असं काहीही करत नव्हतो. आम्ही एक होत होतो. म्हणजे दुसऱ्याच्या समोर आम्ही सगळे एक, आणि आपसामध्ये काही भांडणे सगळं चालत होतं असं त्यांनी सांगितलं. इफ यू सी अ होल क्लास being made to make 3 rounds of school ground or copy 100 lines from the book as a punishment, it is most probably us. But we do not tell tales about them anyone, girls or boys. We take the punishment as a class. म्हणजे तुम्हाला जर कधी असं शाळेच्या भोवती ग्राउंडवरती मैदानात जर पळताना दिसले असे ओळीने, तर ते बहुतेक करून आम्हीच असायचो की आम्हाला शिक्षा झालेली असायची की तुम्ही काही भांडण केलं किंवा काय केलं तर तुम्हाला ती शिक्षा, तुम्ही ग्राउंडला 10 फेऱ्या मारा किंवा 5 फेऱ्या मारा, अशी जी शिक्षा आहे ती. आणि त्याच्या व्यतिरिक्त की तुम्ही 10 ओळी लिहा, 20 ओळी लिहा, 100 ओळी लिहा, लिहिण्याची सुद्धा शिक्षा देतात. माहिती आहे तुम्हाला की मुलांनी जर खूप मस्ती केली तर त्यांना पुस्तकात बघून किंवा आठवून म्हणा काहीतरी लिहायला सांगायचं. खूप लिहायला दिलं म्हणजे मग एक शिक्षा त्यांना दिली असं होतं अर्थ. तर अशी शिक्षा हे सगळे मुलं भोगायचे, पण एकमेकांच्या चहाड्या करत नव्हते. टेलटेल्स म्हणजे एकमेकांच्याबद्दल सांगणं किंवा एकमेकांच्या चहाड्या करणं, असं ते करत नव्हते. एनी गेस व्हॉट हॅपन दिस इयर. म्हणजे तुम्ही असं काहीतरी विचार करू शकता का की यावर्षी काय घडलंय. तर वी आर यूज टू टीचर्स शाउटिंग ॲट अस फॉर पुअर मार्क्स
shabby work, incomplete homework, not attending school regularly, and all the other things that teacher worry about. But we didn't mind it. It made no difference to us. We all like our class the way it was. We were in fact quite proud of our class. आता त्यांनी काय सांगितलं बघा, की तुम्हाला असं काहीतरी अंदाज येतोय का यावर्षी काय झालं? तर साधारणपणे आमची स्टोरी काय आहे, तर आम्ही सगळे मुलं मुली आम्ही सगळे की नेहमी शिक्षकांचा ओरडा खातो. शिक्षक नेहमी आम्हाला रागवतात. का रागवतात? तर आम्हाला नेहमी परीक्षेमध्ये कमी मार्क मिळतात, कमी मार्क मिळतात, नापास होतो, वाईट काम करतो, अक्षर घाणेरडं असं वेगळे कारणं की जे अभ्यासाच्या संदर्भात असतात, की ह्या सगळ्या गोष्टी असतात. शाळेमध्ये रेग्युलरली न येणं किंवा क्लास अटेंड करायचा नाही, बंक करून बाहेर फिरायचं, बाहेर लक्ष द्यायचं, गप्पा मारायच्या, मस्ती करायची, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला सर्व शिक्षक आम्हाला शिक्षा करायचे. आणि आम्ही मात्र कसं होतं माहिती आहे, की आम्हाला शिक्षा केली तरी आम्ही काही लक्ष द्यायचो नाही. आम्हाला ते नेहमीचं झालेलं होतं. उलट आम्हाला आमच्या वर्गाचा अभिमान वाटत होता. की आमचा वर्ग छान आहे. ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का, पूर्ण शाळेमध्ये ह्या मुलांचा जो वर्ग होता तो वात्रट मुलांचा वर्ग म्हणून ओळखला जायचा. सगळे शिक्षक ह्या मुलांना शिक्षा करायचे, सगळे यांचा राग करायचे. कोणालाही ही मुलं आवडत नव्हती. पण हे मुलं जे एकत्र होते त्यांना सगळ्यांना वाटायचं की आमचा वर्ग छान आहे, मस्त आहे आमचा वर्ग, आम्हाला आवडतो, असं त्यांचं स्वतःबद्दल अभिमान वाटायचं त्यांना. आलं लक्षात? अँड सो वॉज अवर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई. आणि ह्या वर्षी आम्हाला मिसेस देसाई म्हणून नवीन क्लास टीचर आली होती. आणि त्या क्लास टीचरला सुद्धा आमचा अभिमान वाटत होता. त्या मुलांना छान वाटलं हे ऐकून. बघा त्या टीचरने कशी इंट्रोडक्शन दिलेली असेल, त्यामुळे त्यांनी आपल्याला हे सांगितलं. शी सेड सो in the very first period, she said, I have heard about you people from your last year's teacher and I am proud of you. Unity is a very important quality and you must always maintain it. I am very happy to be your class teacher. मग ती काय म्हणाली, की मी तुमच्या मागच्या वर्षीचे जे शिक्षक होते त्यांच्याकडनं तुमच्याबद्दल ऐकलं आहे. म्हणजे बघा 6वीला मी तुमची टीचर झाली, बरोबर. त्याच्या आधी महाले सरांचे कोणते? महाले सर तुमचे सर होते, बरोबर. पण महाले सरांनी तुम्हाला जे काही शिकवलं असेल किंवा तुम्ही त्यांना जो काही त्रास दिला असेल, ह्या सगळ्या गोष्टी नंतर शिक्षक आपसामध्ये बोलतात. तसं जेव्हा मी तुमची क्लास टीचर झाली तेव्हा तुम्ही कसे आहात, तुम्ही अभ्यास कसा करतात किंवा तुम्ही अभ्यास करत नाहीत किंवा तुम्ही परीक्षेमध्ये काय कॉपी करत असाल नसाल, हे सगळं तुमचे सगळे चांगले किंवा वाईट असे सगळे गुण महाले सरांनी सुद्धा मला सांगितलेले होते. आलं लक्षात? म्हणजे शिक्षक लोक आपला मागचा वर्ग जो असेल त्याच्याबद्दल दुसरा नवीन शिक्षक आला की त्याच्याशी बोलतात. म्हणजे आम्हाला तुमच्याबद्दलची माहिती मिळते की त्या हिशोबाने आम्ही तुमच्याशी वागतो किंवा काय. जर तुम्ही अभ्यास करत नसाल तर तुम्हाला अभ्यास करायला लावलं पाहिजे, हा मग माझ्या मनातला तो हेतू असतो. तसं त्या म्हणाल्या, देसाई मॅडम म्हणाल्या की तुमचे जे लास्ट इयरचे शिक्षक होते त्यांनी मला तुमच्याबद्दल सगळं सांगितलेलं आहे आणि मला ते माहिती आहे आणि म्हणूनच मला तुमचा अभिमान वाटतो. कारण त्यांनी काय सांगितलं की तुमच्यामध्ये अनेक 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 वाईट गुण आहेत, पण तुमची युनिटी एकी हा खूप चांगला गुण तुमच्यामध्ये आहे. आणि मला हे आवडलं की तुमच्यामध्ये एकी आहे, हा तुमचा गुण मला खूप आवडला आणि म्हणून मी सांगते की मला तुमचा अभिमान वाटतो.
इथपर्यंत समजलं? हां, इथपर्यंत समजलं. आता पुढचं वाचत वाचत मी एक्सप्लेन करते. हां, डिड यू नोटीस व्हॉट शी कॉल्ड अस? It's very interesting. It's never children. It's always girls and boys. You young people. Oh, or my dear, or young man, or young lady. You feel so nice when she say, now this young lady will show us how to do it. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का त्या टीचर ज्या आहेत ना त्या बोलताना नुसतं मुलांनो 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 असं बोलत नाही, तर त्या काय काय बोलतात ते वेगळे वेगळे शब्द वापरतात आणि ते शब्द जे आहेत ते आपल्या मनाला अपील होतात, म्हणजे आवडतात. आपल्याला असं कोणी जर बोललं तर आपल्याला छान वाटतं. इवन घरात सुद्धा तुम्हाला बाळा हे कर बरं असं म्हटलं तर तुम्हाला छान वाटतं की नाही. आई जर हाक मारत असेल, नेहमी नेहमी तुमच्या नावाने हाक मारत असेल, पण एखाद्या वेळी आईने बाळा म्हटलं तर तुम्हाला छान वाटतं की अरे वा किती छान वाटते. तसं हे विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा आहे. तर त्या काय म्हणायच्या, चिल्ड्रन, नुसतं मुलांनो हे न बोलता गर्ल्स, बॉयज, यंग पीपल, हां, किंवा माय डिअर, किंवा यंग मॅन, यंग लेडी. हां, हे जे शब्द आहेत हे शब्द कसे आहेत, आपल्याला अपील होणारे आहेत, आपल्या मनाला आवडणारे शब्द आहेत. नुसतं मुलांनो इकडे बघा, विद्यार्थ्यांनो इकडे बघा असं न करता यंग लेडी, यंग बॉय, किंवा यंग मॅन, किंवा माय डिअर, हे जे शब्द आहेत हे छान वाटतात, ऐकायला छान वाटतात असं त्यांनी म्हटलं. आणि नंतर एक वाक्य त्यांनी टाकलेलं आहे की नाव दिस यंग लेडी विल गोइंग टू शो अस हाऊ टू डू इट, आणि वी ऑल लुक हर व्हेरी मच. आणि मग तुम्ही तिच्याकडे बघायला लागलो की एक मुलगी काहीतरी आपल्याला करून दाखवते आहे आणि आपण सगळे तिच्याकडे बघूयात. सून इट वॉज टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. आणि आता पुढचा परिच्छेद मी पूर्ण वाचते मग सांगते. After the test, we all got ready to receive our usual share of scolding and punishment. But when Mrs. Desai came with a progress report card and she didn't look angry, she was rather quiet. She smiled as usual, but her eyes didn't look happy. आता काय झालं बघा. आता आपली पण परीक्षा येते जवळ. तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा काय झालं की त्यांची परीक्षा जवळ आली. इट वॉज टाईम फॉर फर्स्ट युनिट टेस्ट. इट वॉज टाईम फॉर फर्स्ट युनिट टेस्ट. आफ्टर टेस्ट वी ऑल गॉट रेडी टू रिसीव अवर युज्युअल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट. मीन्स व्हॉट वॉज देअर शेअर? देअर शेअर वॉज युज्युअली all of them were scolded and get punished. Scolded म्हणजे काय? चांगली खरडपट्टी काढणे, म्हणजे खूप रागवणे म्हणजे scolded. All those students were get scolded by teachers and they get punished by teachers. Why it was so? Because in exam they got fail or they got less marks. That's why. So now also they were ready for scolding and getting scolded and punished. की आता परीक्षा संपली आहे, आता टीचर येतील आणि नेहमी नेहमी मागे मागे जसे शिक्षक आपल्याला रागवायचे, शिक्षा करायचे, पट्ट्या मारायचे, तसं आता आपल्याला परत करायचं आहे. म्हणून ते असे तयार होऊन बसले की आता येतील आपल्याला ताई आणि रागवतील. म्हणून ते तयार होऊन बसले. But when Mrs. Desai came with progress card and she didn't look angry. पण जेव्हा मिसेस देसाई आल्या त्यांनी काय केलं? प्रगती पुस्तक, रिपोर्ट कार्ड म्हणजे काय? प्रगती पुस्तक घेऊन आल्या, पण त्या रागवलेल्या दिसत नव्हत्या, त्या शांतपणे आल्या. आणि she didn't look angry. She was rather quiet. त्या काय होत्या? रागवलेल्या नव्हत्या, उलट त्या शांत होत्या. अँड शी स्माइल्ड ॲज युज्युअल. मुलांकडे बघून तिने स्माइल केलं आणि
बट हर आईज डिडंट लुक हॅपी. पण तिचे डोळे जे होते की नाही, डोळे ते आनंदी दिसत नव्हते. बस लाईक दिस. शी स्माइल्ड अ लिटिल अँड सेड सिट डाऊन. ओके, बट शी वॉज नॉट हॅपी बिकॉज हर आईज लुक्स अनहॅपी. So she handed out cards one by one. Many of us had failed in one subject or the other. Some had not appeared for the test. A few had got good marks in some of the subject. Very few had done well in all the subject. आता काय झालं होतं, तिने काय केलं, कार्ड घेतले, बघितलं, सगळ्यांना कार्ड देऊन टाकली. आणि मग प्रत्येकाने कार्ड बघितलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की काही जण एका विषयात नापास आहे, काही दुसऱ्या विषयात नापास आहे, काही 2-2 विषयात नापास आहे, थोडे थोडे लोक सगळ्या विषयात पास आहे पण मार्क खूप छान नाही आहे. अगदी कमी मुलं आहेत की जे सगळ्या विषयात पास आहेत आणि चांगले मार्क आहेत. असे फार कमी मुलं आहेत. म्हणजे ते किती होते, 60 मुलं होते की नाही, मुलं मुली मिळून एकत्र मिळून किती होते, 60 होते. मग ह्या 60 पैकी जास्तीत जास्त नापास झाले, 1-2 विषयात, 3 विषयात असे नापास झाले. जे थोडे थोडे पास झाले त्यांना कमी मार्क होते. अगदी कमी मुलं होते की ज्यांना चांगले मार्क होते. असे खूप कमी विद्यार्थी होते. मग त्यामुळे त्या टीचरला आनंद झालेला नव्हता, कारण तिला असं वाटलं की आपले विद्यार्थी आहेत, 60 विद्यार्थी आहे. मग तिला असं वाटत होतं की 60च्या 60 मुलं पास झाली पाहिजेत आणि चांगल्या मार्कांनी पास व्हायला हवं, असं तिचं म्हणणं होतं. पण ती काहीही बोलली नाही, रागवली नाही त्यांना. ती शांतपणे सगळ्यांना ते दिलं आणि गप्प बसून राहिली. मग आर यू अँग्री विथ अस मॅडम, समवन आस्क. मग काय झालं, ती गप्प बसली. सगळ्यांनी आपले आपले रिपोर्ट कार्ड बघितले, कोण पास कोण नापास, किती मार्क, काय काय काय. आणि मग कोणीतरी विचारलं, तुम्ही आमच्यावर रागवलात का? आता विचार करा, एवढी 7वीची मुलं आहेत, त्यांना कळायला पाहिजे होतं की जर आपण छान अभ्यास केला नाही, छान पास झालो नाही, बरोबर, परीक्षेत छान अभ्यास केला नाही, परीक्षेचे पेपर प्रश्न छान लिहिले नाही, नापास झालो आहे, कमी मार्क मिळालेत, म्हणजे मग टीचर रागवणारच ना. पण या टीचरने त्यांना शिक्षा करायची नाही ठरवलेलं. मग त्यांनी एकदम शांतपणे दिलं आणि गप्प बसल्या. त्यांना खूप वाईट वाटलेलं होतं, त्यामुळे त्या गप्प बसल्या. आणि मग कोणीतरी, सगळ्या मुलांमधलं कोणीतरी एकाने विचारलं की आर यू अँग्री विथ अस मॅम? आर यू अँग्री विथ अस म्हणजे तुम्ही आमच्यावर रागवला आहात का? अँग्री विथ अस म्हणजे आमच्यावर रागवला आहात का? समवन आस्क. नो, नॉट ॲट ऑल. नाही, अजिबात नाही. सी म्हणजे मॅडम दुःखी झाल्या होत्या. मॅडमला वाईट वाटलं होतं, दुःखी झाल्या होत्या, पण त्या रागवलेल्या नव्हत्या. आलं लक्षात? मग त्या म्हणाले, नो, आय एम नॉट अँग्री विथ यू, आय एम ऑल राईट. what do you feel about your test or what do you feel about your exam? But you didn't feel proud of us anymore, Sushmita said in a low and soft voice. आता लो अँड सॉफ्ट व्हॉइस म्हणजे काय? आवाजात बोलणं. तर काय झालं, बट you don't feel proud of us anymore, but you don't feel proud of us anymore. आता तुम्ही विचार करा की परीक्षा संपली होती, रिझल्ट कळला होता, सगळ्यांना कार्ड वाटून झाली होती, आणि मग ते मुलांनी बघितलं कोण पास कोण नापास, किती मार्क कमी, काय काय. आणि हे असताना ती टीचर कशी म्हणेल की मला तुम्हाला अभिमान वाटतोय म्हणून? बरोबर आहे की नाही? जर दिसतंय प्रगती छान नाही आहे म्हटल्यावर टीचरला अभिमान वाटेल? नाही वाटू शकत ना. पण तरीसुद्धा सुष्मिताला असं वाटलं की मग तुम्ही म्हणाला नाहीत आम्हाला अभिमान वाटतो म्हणून.
आता त्यात काय अभिमान वाटायचं? तुम्ही नापास झाले म्हणून मला अभिमान वाटला पाहिजे? तुम्ही नापास झाला तर मी म्हणेल तुम्ही सगळे नापास नापास किंवा कमी कमी मार्क, आणि मला अभिमान वाटतोय, असं चालतंय का? नाही ना, हे बरोबरच नाही आहे. मग तसं त्या टीचरला पण वाटलं असणार. नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. Come on, now let us go back to our studies. Take out your books. आता त्यांनी काय सांगितलं? तिने कोणीतरी विचारलं की तुम्ही रागवलात का आमच्यावर? तर ते म्हणाले नाही, मी काही रागवलेली नाही आहे, रागवली वगैरे नाही, एकदम शांत आहे. आणि मग हळू सुष्मिताने विचारलं की मग तुम्ही म्हणाला नाहीत की आम्हाला तुमचा अभिमान वाटतोय म्हणून? मग ती टीचर काय म्हणाली की असं नाही आहे, तुम्ही सगळेजण माझे विद्यार्थी आहात. यू आर माय क्लास म्हणजे माझा वर्ग आहे हा, तुम्ही सगळे माझे आहात. आणि मग आय ऑलवेज फील टू बी प्राऊड ऑफ यू, म्हणजे मला आय वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू म्हणजे मला भविष्यात सुद्धा की नेहमी नेहमी तुमच्याबद्दल अभिमान वाटावा, असंच माझी इच्छा आहे, असंच मला वाटतंय. मला नेहमी असंच वाटतंय की आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू, म्हणजे मला भविष्यातही तुमच्याबद्दल अभिमान वाटावा असंच मला वाटतं आहे. पण जाऊ द्या, आता ठीक आहे. कम ऑन, नाव लेट अस गो बॅक टू स्टडीज. म्हणजे आता हा विषय जाऊ देत, कारण परीक्षा संपली आहे, पास नापास झालं आहे, आता पुन्हा त्याच्यावरती बोलण्यात काही पॉईंट नाही. त्यामुळे आता लेट इट बी, हे जाऊ दे. आणि आपण काय करूया? आता आपण पुन्हा अभ्यासाकडे वळूया. लेट अस गो बॅक टू स्टडीज म्हणजे अभ्यासाकडे वळूया, म्हणजे काय असं वळायचं नाही आहे. आता अभ्यासाला लागूया, पुढचा अभ्यास. आता चाचणी परीक्षा झाली, आता 6माही परीक्षा. मग 6माही परीक्षेच्या अभ्यासासाठी आपण सुरुवात करूया. टेक आउट युअर बुक्स, तुम्ही तुमची पुस्तकं काढा बरं. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक्ड अबाउट दिस. आणि आम्ही शाळा सुटल्यानंतर थांबलो की आम्हाला वाटलं ताईने आम्हाला काहीच सांगितलं नाही, टीचरने आम्हाला काहीच नाही सांगितलं, तुम्ही चांगलं केलं किंवा तुम्ही वाईट केलं किंवा तुम्ही अभ्यास नाही केलात म्हणून टीचर रागवल्या पण नाही, शाबास पण नाही म्हणाल्या. आता काय करायचं बरं? म्हणजे हे काहीतरी एक वेगळं होतं त्यांना अनुभव. कारण याच्या आधीचा अनुभव काय होता की नेहमी परीक्षा संपली की सगळे शिक्षक त्यांना रागवायचे, शिक्षा करायचे, हे नेहमीचं होतं. आणि तसाच रिझल्ट आत्ता पण लागला होता. पण ह्या टीचर त्यांना रागवल्या नाही, या टीचरने काही बोललं नाही, काही रागवलं नाही, शाबासही म्हटलं नाही आणि रागवलं पण नाही. मग आता काय करायला पाहिजे? म्हणून त्यांनी विचार केला की शाळा सुटली की आपण थोडा वेळ थांबूया आणि टीचरशी बोलूया. डिड यू नोटीस व्हॉट देसाई मॅम सेड? अस्मिता आस्क्ड स्नेहल. त्यांनी आपसात चर्चा करायची ठरवलं की टीचरशी नको बोलायला, पण आपसामध्ये आपण बोलूया काय होते ते. डिड यू नोटीस दॅट व्हॉट देसाई मॅम सेड? अस्मिता तुझ्या लक्षात आलं का की देसाई मॅडम काय बोलत होत्या? आस्क्ड स्नेहलने विचारले. शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. शी डिडंट सेड आय ॲम प्राऊड ऑफ यू. म्हणजे बघा टीचर काय म्हणाल्या होत्या? आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. आय